छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि त्याच्यावरती शंका घेणारे लोक निर्माण व्हावेत. छटाक पोरग बाहेर राज्यातून येतं, चिठ्ठ्या वाचून दाखवतं, भाजपचा प्रचार करतं. राज्याचे मुख्यमंत्री त्याच्या पाया पडतात. आता यांनी जणू काय त्यांना विष्णूचा काय कोणता अवतार मिळाला माहित नाही, आता ते जाहीर करतीलच. ज्या पद्धतीने प्रेझेंट करायला लागलेत ह्या बोंधूला. तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज थकले, रामदास स्वामीकडे गेले, राजपट दिला. हे मनाने बोलू शकतो का हो तो? आणि मग पुन्हा माहिती येते की स्टेजवर मोहन भागवत, गडकरी, फडणवीस होते. साहजिकच आहे, त्याचा बोलवता धनी कोण? तो बोलणार आणि जाणार आणि हात वर करणार. नाही, आम्हाला कोणत्या इतिहासात तर काही दिसलं नाही, पण त्याचा म्हणण्याचा उद्देश लक्षात घ्या. हे म्हणायला मोकळे. मराठा समाजाने समजून घ्यावं की तुमच्यासोबत टेस्टिंग आहे आणि तुम्ही जर शांतच बसत राहिलात तर छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अवमान होणार आहे, लक्षात ठेवा. ते इंडिकेट करतायत की आम्हीच आहेत ते जे विरोधात आहेत, काय करायचे ते करा. आणि आम्ही मात्र गप बसलोय, बहुजन, मावळे, मराठा, 18 पकड जाती. आम्हाला शत्रू आणि मित्राची ओळखच होईना. कोण आहे हा बागेश्वर? चिठ्ठ्या वाचून दाखवणार. कोणता जमाना? एआयचा जमाना, विज्ञानवादी जमाना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, संविधान राष्ट्र, सम्राट अशोकाचा देश, बुद्धाचा देश. ही बोंधुगिरी कशी काय वाढली? कुणी वाढवली? हे पोरग आलं कसं महाराष्ट्रात? आणि असा कोण लागून गेलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावरती हे प्रश्नचिन्ह उपस्थित करणार? कळतंय ना? तुम्हाला अशोक खरात दाबायचंय, तुम्हाला अजित पवार दाबायचंय, तुम्हाला गॅस तुटवडा दाबायचंय, तुम्हाला उपवर्गीकरण दाबायचंय, ते आंदोलन दाबायचंय. त्याच्यामुळे चालू आहे तुमचा संजय गायकवाड, तुमचा बागेश्वर आणि टार्गेट छत्रपती शिवाजी महाराज. वाढवाट टेन्शन म्हणजे फायदा राजे शिवाजी. अमित देशमुखच्या पिक्चरला होईल. आता त्या पिक्चरमध्ये काय आहे, ज्या पद्धतीने वातावरण बनवलं जातंय शिवाजी नावाला धरून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला धरून, मग ते कधी संजय गायकवाड, कधी बागेश्वर. कुठंतरी पिक्चर हिट होणार आहे आणि काहीतरी चुकीचं काहीतरी आहे त्याच्यात, त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे. ते पुढे येणाऱ्या काळात येईलच. पण लक्षात ठेवा, तुम्हाला रोज एक काम दिलं जातंय आणि ते काम चोखपणे आपण करतोय. सत्ताधारी, विरोधक, आपण सगळे ट्रॅपमध्ये आहेत. त्यांनी ट्रॅप टाकायचा, आपण फसायचं, बोलत राहायचं, प्रतिक्रिया देत राहायची. आता ते बागेश्वरवर प्रतिक्रिया देण्या एवढी त्याची लायकी आहे काय? छत्रपती शिवाजी महाराज समजण्या एवढी त्याची कुवत आहे काय? क्षमता आहे? बोंधूला काय कळणार छत्रपती शिवाजी महाराज? बोंधूला काय कळणार छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य? शेतकरी, कष्टकरी, महिला, रयत हे शब्द काय कळणार आहे? बहुजन, प्रतिपालक हे काय कळणार आहे? याला तर स्क्रिप्ट दिली रेशीमबाग मधून. RSSने बोलवता धनी महाराष्ट्रात पेरलाय आणि तो बराळच चाललाय. लाखो लोक त्या ठिकाणी परेशान करत चाललाय. मुंबईच्या सभेत अनेकांचे मंगळसूत्र चोरीला गेले. ते चोर धरता आले नाही. हा बोंधू चिठ्ठ्या वाचून दाखवतोय कुणाच्या मनात काय आहे. आणि हा सांगणार आहे काय छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य? हिंदू राष्ट्राची भाषा करतो. खऱ्या अर्थाने जर सरकार बदललं तर UAP ऍक्ट मध्ये जेलमध्ये जाईल.
महाराष्ट्रात सातत्याने दंगल्या कशी भडकतील हा प्रयत्न हा करतो आणि त्याची पाठराखण राज्याचे मुख्यमंत्र्यांनी करावी. गडकरी मोहन भागवतने तिथं बसावं, जस्टिसने तिथं यावं. हे पुन्हा एक दिवस म्हणते येईल हा आता विष्णूचा अवतार आहे. बघा तुम्ही नाही झालं तर मला विचारा. हे असे कोण कोण उचलून आणायचे आणि काय काय करायचं. सगळे मुद्दे दाबण्यासाठीचा हा प्रकार आहे, दुसरं तिसरं काही नाही. रिॲक्ट झालो की आपण फसलो. त्याला यांना डायरेक्ट दणका दिला पाहिजे. बस झालं. बाकी आता आपण जे काही करतोय ना त्याच्यापेक्षा डायरेक्ट धरलं पाहिजे यांना. कसा महाराष्ट्रात पाय ठेवतोय तेच बघितलं पाहिजे. आणि म्हणून मराठा संघटना, मराठा बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतोय की आपली टेस्टिंग सुरू आहे. शत्रू सांगायला लागला की मी तुझा शत्रू आहे आणि तरी सुद्धा आम्हाला जर शत्रू दिसत नसेल तर महाराजांचा अवमान होत राहील, लक्षात ठेवा. आज महाराजांचा अवमान एवढ्या खुलेआम केला जातो आणि मराठा समाज गप्प आहे, बहुजन गप्प आहे. अरे कोण कुठला हा चिरकूट, कुठून आलाय, याची जागा जेलमध्ये आहे. सरकार बदलल्यावर जेलमध्येच जाणार आहे हा. जरा हे पाया पडायला जात आहेत. शिवद्रोही छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक आहेत, हेच असणार यांचं अस्तित्व आहे, दुसरं काय नाही. आणि डिवचलंय महाराजांना, त्याच्या इतिहासाला डिवचलंय, विद्रुपी करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून तर नको आहे ना शिवाजी कोण होता. म्हणजे काही बोलत जातील रामदास स्वामी, नामुकन ढमुकन, ते सगळं लागू करण्यासाठी इकडं बोलत राहतील. लक्षात ठेवा. हे काय वागेश्वर बागेश्वर हे काय देवाचा अवतार नाही, त्याचा काही संबंध नाही. भोंदू आहे. भोंदूगिरी स्वतः राज्याचे प्रमुख वाढवायला लागले, त्याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. ज्यांची जागा जेलमध्ये पाहिजे ते सन्मान चालू आहे त्यांचा, आणि हे दुर्दैव आहे. असं होत राहिलं तर महापुरुषांची उंची हे खाली खेचण्याचं काम त्यांच्याच राज्यातले लोक करतील, हा कलंक आहे. माफी बीपीचं सोडा, त्याला काय लायकी त्याचे दाखवूस का. सहनशीलतेच्या बाहेर चाललंय, एवढं लक्षात ठेवा. सगळे मिळून सांगायला लागलात ना आम्हीच आहेत, आम्ही लक्षात ठेवू. येणाऱ्या काळात टार्गेट शिवाजी महाराज आहेत हे लक्षात घ्या. आणि हे सगळीकडे येणार आहेत. बाबासाहेबाकडे येतील, अनेक महापुरुषाकडे जातील, एकच्या नंतर एक, एकानंतर एक, यांचं टार्गेटच आहे. महाराष्ट्रात बंदी घाला, हा कोण बागेश्वर धाम आहे. येणाऱ्या काळात लोक रस्त्यावर उतरतील तेव्हा जाग येईल. मुख्यमंत्र्यांनी ह्या अशा लोकांना महाराष्ट्रात पेरू नये. बाबासाहेब महात्मा फुलेंचा महाराष्ट्र अंधश्रद्धेला गाडणारा महाराष्ट्र आहे, आणि ही अंधश्रद्धा गाडलेली बाहेर उकडून काढायची याला काही अर्थ नाही. अंधश्रद्धेचा कायदा इथं लागू आहे आणि त्याची पायमल्ली जर स्वतःच करत असतील तर ते आरोपी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला म्हणून मोहन भागवत, गडकरी, फडणवीस आणि तो काय बागेश्वर सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे. कायद्यापुढं कोणीही कमी नाही आणि जास्त नाही. हे विधान का केलं, कसं केलं, काय कारण, याचं उत्तर मिळालं पाहिजे.